आदाब, जय हिंद। नांदुरा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। ऐसी ही खबरें देखने के लिए हमारे नांदुरा एक्सप्रेस न्यूज से जुड़े रहे। नमस्कार, नांदुरा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पिंपळगाव काळे येथे नवनियुक्त नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 17 जानेवारी रोजी पिंपळगाव काळे येथे जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत नवनियुक्त निवडून आलेल्या शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमात खालील नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। 1. सय्यद नफीज भाई, जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी। 2. इरफान खान, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष। 3. सिद्धार्थ हेलोडे, नगरसेवक। 4. जहीर भाई, नगरसेवक एमआयएम। 5. गुलाबभाई, नगरसेवक एमआयएम। 6. डॉक्टर सलीम साहेब, नगरसेवक अपक्ष। 7. ॲडव्होकेट करीम खान, स्वीकृत नगरसेवक। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील होते। मंचावर विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव, एमआयएम शहराध्यक्ष समीर आर्यन, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष मुस्ताक जामदार, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक, खरेदी विक्री संघाचे संचालक एकनाथराव ताठे आणि रशीद शेठ आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांच्या प्रास्ताविकानं झाली। यावेळी त्यांनी आघाडीच्या विजयाचे महत्त्व सांगून आगामी ध्येय धोरणे स्पष्ट केली। त्यानंतर नवनियुक्त नगरसेवक ॲडव्होकेट करीम खान, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीज भाई, एमआयएम शहराध्यक्ष समीर आर्यन, नगरसेवक जहीर भाई आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रफिक भाई यांनी आपले मनोगत व्यक्त करत मतदारांचे आभार मानले। अध्यक्षीय भाषणात बोलताना जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील म्हणाले की हा विजय केवळ उमेदवारांचा नसून सर्वसामान्य जनतेचा आणि शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय आहे। नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता जनहिताची कामे करण्यासाठी नेहमी तत्पर राहावे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सपकाळ यांनी आपल्या खास शैलीत केले, तर उपस्थितांचे आभार फिरोज खान यांनी मानले। या प्रसंगी पिंपळगाव काळे परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐसी ही खबरें देखने के लिए हमारे नांदुरा एक्सप्रेस न्यूज से जुड़े रहे। बने रहे रफीक शेख के साथ। जय हिंद। मंच साझा किया है, इसी अंदाज में इसी तर्ज पर आगे भी हम आगे के चुनाव की रणनीति तय करेंगे। और कोई पक्ष नहीं, कोई समाज नहीं, कोई पक्ष नहीं, कोई समाज नहीं, अपने में से ही जो है तो आने वाले चुनाव के अंदर चेहरा जो है तो डिसाइड करेंगे और पूरी ताकत के साथ में उनको जो है तो आगे लेकर जाएंगे। यही आशा अपेक्षा के साथ में मैं अपने देशा को खत्म करता हूँ।